बायको कुठे गेली काय समजा पोटात अक्षरशः कावळे कोकायला लागले. अरे आता काय आहे का नाही बनवेल काय माहिती का गेली फालतू पडली तिकडं कुठं जाऊ काय समजा मला. हा ना बापाचं काहीतरी आपल्या पोटाची सोय आपल्यालाच करावं लागेल. चला राजा भाऊ बनवा काहीतरी बघ काय आता चला. भाजी भांडण्यात लावलेलं माझ्या घरामध्ये काय तुला माहिती का काही नाही ना काय अगं तो घरामध्ये ना लय जबरदस्त बोका घुसला. तुझं काही खरं नाही. बाई आता काय करू तू जर पण गेली तर फिसकारल्याशिवायच नाही व्हायचा. मग आता तू चल ना मला जोडी नाही का ते अशा बोक्याच्या कोण नादी लागून मी नाही येत. कोण घुसलं कोण नाही घरामध्ये अगं तुला म्हणलं ना बोके एवढी भांडी अगं बाया मला भीती वाटत की पाहते मी कोणी पंचायतीला वाजवी तुला. अहो तुम्ही का काय भांडी आलं मी काय मला एकच काम आहे का मी बरेच काम करते लोकांचे काम करते तुम्ही काय भांडी गावात म्हणून मला काय माहिती तुम्ही याची सुपारी म्हणून मग मी सरळ करून ठेवला स्वयंपाक पाणी तुम्हाला काय काम धंदे आज 30 पैसे लगेच गेले तुम्ही पैसे पाहायसाठी थोडी प्यायसाठी लगेच गेले गाव पैसे पाहायला जेवायला बनवायचं काय नाही काय नाही. हा जा नका लय वेळ करू. हा अहो एवढं चिडून काय होतंय. बायकोशी प्रेमाने बोलायला लागत का तुम्ही माणसं का अशीचे का काय सगळेच. मी बाहेर माझ्या कामासाठी जातो. कमी तो मी कष्ट करतो मी पाहिलं तुम्हाला. तुम्ही ते नाही का त्या दारूच्या दुकानच्या पुढे बसलेले नव्हते का तुमची टोळी बसलेली होती. तुम्ही ते नाही का म्हणतो ते 31st त्याचे काम पा कसे पा 31 5 रुपये 2 रुपये काय 31चे काम नव्हतं ते आमचा मोठा व्यवहार चालू होता. नाही व्यवहार नाही. ऐकलं मोठा माणूस खोटा. अगं ऐकलं मी खोटं नाही सांगत. तेच ना माणूस मोठा यावर खोटा. अगं बाई तो नवरा सुद्धा नादी लावतो. मग मी माझ्या नवऱ्याला तुझा नवरा तिकडं मस्त पैकी माझ्या नवऱ्याला असा मस्त पैकी खांद्यावर हात ठेवून चाल कशाला देतो. त्या काळीला द्यायचं नाही. मी आहे ना एकाच दाखत नाही ना म्हणून बाई तू मी त्याला तो मागणे तो नाही माझ्या नवऱ्याला तुम्ही शिकवित होते. बाई तुझा नवरा सांभाळत का मोहिनी ते तर मला तुझं नवरा घेऊन जातो काय कोणाचं खरं म्हणून आमच्या भांडणावाले आली का भांडण तुमची वाढायला आली का मोडायला आली. तू माझी मैत्रीण मैत्रीण म्हणून मी आता गप होते ना. मी तुला एक सांगू का तुला खोटं वाटते का. चल बाहेर गल्ली मध्ये चल कोण कोणाला बोलवतं बघ. ऐक ना एवढं केल्यापेक्षा मोबाईल चेक करता नवऱ्याचा बघ कोणी कोणाला मोबाईल ते बघ देत नाही का नवरा मोबाईल चेक कर. माणसाने पार वैतागाने सोडले आपल्याला महत्वाचे डॉक्युमेंट्स राहतात. तुम्ही नका सांगू तुला माहित नाही कमी नाही तो नवऱ्याच्या याच्यामध्ये कॉल बघ स्वतःहून कॉल केले माझ्या नवऱ्याला. बघू मोबाईल दाखव 2 मिनिटं. हो मोबाईल द्या 2 मिनिटं. अगं तो नवरा टाईप कर दाखवा 1 मिनिट मोबाईल काही जंगल मोबाईल माझ्याकडे सोडा ना मोबाईल तुम्ही काय झंगट तुमचं बघते मला जा काय काहीच भेटणार नाही. याचा पासवर्ड याचा कसं निघाला हा पासवर्ड. अगं तुला एक सांगते मोहिनी हे भीती आपटला का मोबाईल आपतो का भीती मोबाईलची मी 35,000चा मोबाईल मोबाईल म्हणजे खोलून द्या मला मी पासवर्ड. फोटो बनवत नाही मी खरं सांगतो. आता मी दाखवतो मोबाईलचं ते माझ्याकडे मी दाखवतो नक्की ना. हा नक्की दाखवतो हे बघ बाई काय माणूस बेकार आहे. हा गेला ना पळून आता बाई तूच लाट दिला काल मी म्हटलं पासवर्ड खोलून काही लाज आहे त्या माणसाला पाय गेला पळून तो माणूस. तू त्याला आईला चंदाळायला घालती ना म्हणून. नाही बाई एवढे संध्याकाळी घरी
त्याला पाणी सुद्धा पाजलं नाही, असं जेवायला दिलं नाही, पण उद्या संध्याकाळी आज पाणी सुद्धा नाही पाजलं, काहीच नाही, त्याला असं उपाशी पापाशी झोपून ठेवली पाय तू एक काम कर ना, हा. आता तू थकून आली हा. तुला झोपून घ्यायचं, झोपून त्याला घे. रोज माझ्या राहिलेलं डोकं दुखत आहे. मग घे अगं झोपून. 100% तुझा नवराच कुठं तरी झंगाट आहे आणि तू 30 फसलाय ना, एवढे मित्र गोळा करून बसलेला होता. आता काय सांगू तुला, बरं, ठीक आहे बघते ना मी बाकीचे मानवराला पण घेऊन बसलेला होता. उपाशी ठेवते उपाशी असं आपण दोघींनी ना, तू तो नवऱ्याला धडा शिकव, मी मानवराला धडा कसं शिकव. शिकायचं? पण या आपण दोघी मैत्रिणी आणि या आपली आली ना अशी घट्ट मैत्री ठेवायची ना. अशी घट्ट मैत्री ठेवू आपण. मग. माझ्या पाठच्या बहिणी सारखी आहे, माझ्या पाठची तुला माहिती ना आतापर्यंत मी काही तुला धोका नाही, दिला नाही, नाही नाही, आणि तू पण मला नाही. नाही नाही अजिबात हा. नाही. जाऊ दे. चल येऊ का ग हा, मग चल जा जा. हा? बाई चांगली कडी लावून घे, पुन्हा तो बोक्कामध्ये घुस. मग नाही नाही लावते बाई हा. कधी. कसं आणि करायचं? आज आहे ना रात्रभर तो पेले ना, त्याला आहे ना घराच्या बाहेर बाहेर ठेवते बाहेर त्याला बाहेर ठेवते आतमध्ये. ये मग हा. मी जात लावून येते. घाबरू नको बरं. नाही, तुझी काय वेळ आहे मला नाही, फोन फोन करते ना तुला लगेच बोल. मला फोन कर, मी हाय बघतो मी तुझ्यासाठी ना. मी तुम्हाला म्हणले ना झोपातून उठून ये लगेच ये. अगं, माझी लाडलीच आहे ग. बाय बाय. ये लवकर हा. नाही काय खडखड या माणसाची हो माय. हा सारे सकाळून सकाळी बरोबर राहता कसा आलाय तू. हा काय पडत का नाही तुम्हाला. हा काय जेवायचंय काय नाही जेवायला केलं. मी सुपाशी झोपले झोपले काही नाही माझ्यावर. मटन बाहेर वा बाहेर वा पहिले करा तुम्हाला झोपू द्या. मला मटन हा मटन कुठून आणून मटन काय बकऱ्या बांधल्या का दाखवतो तुम्ही. मला मटन खाऊ घालायचे घर कापायचे. हा काय आहे का नाही पद्धत. मी येऊ तुमच्याकडे पैसे आलेच म्हणून साठी बसला. तुमच्याकडे पैसे नव्हते तुम्ही गेले होते ना. हा मी पैसे कमी तुझा हा काय करायचं तुम्ही दगड. तुम्हाला काय दगड कामवता काय पैसे करायचे तुम्ही. मला झोपलं तुम्ही जा पहिले बाहेर. तुम्ही पहिले घरच्या बाहेर निघा. मला मटन हा तुम्ही घरच्या बाहेर निघा पहिले. माझं डोकं खाऊ नका तुम्ही. माझं डोकं खाऊ नका तुम्ही निघून जायला बाहेर. सकाळी सुद्धा मला जेवण दिलं नाही तू. हा सकाळी मी सकाळचं का मग माझी कामं सोडून देऊ काय. हा माझी कामं सोडून देऊ तुमच्या बसून मी बसत तिकडं थाटू तुमच्यासाठी. मी बाहेर जाऊन जेवलो. हा बरं झालं जेवले उपकार नाही केला मावर. मला जेवण दे मी पण बाहेर जेवले आज. जेवण दे. तुम्ही पहिले बाहेर मला झोपायचे झोपायचे 12 वाजल्याचे शानपण नाही करायचं. तुम्ही निघा पहिले बाहेर. मग मला जेव दे. नाही नाही अजिबात नाही. मग मला ते पण लागतं. नाही काही लागत नाही काही नाही आपल्या जवळ. मला ते पण दे मग. काही नाही नाही अजिबात नाही भेटणारच नाही. वा. ते नाही हे नाही ते नाही काहीच नाही भेटणार. तुम्ही घरच्या बाहेर पहिले वा. मला तर तू पहिले घरच्या बाहेर वा. तू मला तुम्ही घरच्या बाहेर वा. तू पहिले. मला पहिलं ते म्हणलं नाही, तुला नाही, नाही, हे नाही, हे नाही, अजिबात नाही भेटणार काही. जाऊ दे लवकर. तुम्ही जाताय का मी जाऊ घरच्या बाहेर. जा जा हा जा. बाबा तुम्ही परत येणार नाही मग. हा, जा. हा, परत मी सांगितलं नाही. जा जा. तेव्हा तू खेळसाठी माझं त्यासाठी मी छप्पर छप्पर पाहिलं छप्पर